श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। हे आत्मतत्व कसं आहे तर स्वसंवेद्या आहे, म्हणजे स्वतःच स्वतःला जाणवणारं, स्वतःच स्वतःची जाणीव निर्माण करणारं असं हे तत्व आहे। आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला फीलिंग्ज म्हणतो। फीलिंग्ज म्हणजे भावना आणि फीलिंग्ज म्हणजे जाणीव। बुद्धीने आपल्याला जे काही कळते ते मनामध्ये भावनांच्या रूपाने उतरते। जोपर्यंत मनामध्ये भावना निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपल्या हातून परमार्थ घडू शकत नाही। म्हणून देव आहे देव आहे देव आहे हे नुसतं म्हणून उपयोग नाही, तर तो आहे याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे। ती जाणीव आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये उतरली पाहिजे, त्याशिवाय आपल्या हातून परमार्थ घडत नाही। आपण जिवंत आहोत ही सुद्धा एक प्रकारची जाणीवच आहे। आता ही जाणीव कुणाला? जो जिवंत आहे त्याला। म्हणून प्रत्येकाची जाणीव ही ज्याला त्याला असते, आणि म्हणून इथे भगवंताला स्वसंवेद्या असं म्हटलेलं आहे, कारण तोच त्याला जाणतो, तोच त्याची जाणीव निर्माण करतो। या जाणीवेनेच आपण आपल्याला जाणून घेतो आणि म्हणून याला स्वसंवेद्या असं म्हणतात। आता हे जाणीव कशी निर्माण होते तर ती भगवंताच्या कृपेने निर्माण होते, आणि त्यालाच आपल्या बुद्धीला मिळालेली चालना असं आपण म्हणतो। बुद्धी आहे, पण ती जर कामच करत नसेल तर, तिला चालनाच मिळाली नाही तर, नाही का? शेवटी मेंदू म्हणजे काय आहे हो? मांसाचा गोळाच आहे ना तो। पण मांसाचा गोळा असून सुद्धा त्याच्यामध्ये काय अजब असं भगवंताने निर्माण केलं आहे बघा। त्या गोळ्यामध्ये आपण अनेक प्रकारची माहिती साठवतो, अनेक प्रकारची जाणीव निर्माण करतो, अनेक प्रकारचं ज्ञान आपण त्याच्यामध्ये साठवतो। आणि नुसतं साठवत नाही तर ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यक असतं त्या त्या वेळेला ते बाहेरही येऊ शकतं। ही केवढी मोठी कृपा भगवंताची आहे। आणि म्हणून भगवंताने सर्वच जीवांना जाणीव बहाल केलेली आहे, आणि ही जाणीव निर्माण होणं म्हणजेच ज्ञान होणं। आता ज्ञान हे प्रकाश स्वरूप आहे आणि ते स्वयंप्रकाशी आहे, आणि म्हणून भगवंत हा स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाशी आहे। तोच या जगामध्ये जाणीव निर्माण करणारा आहे, आणि म्हणून त्या भगवंताला आपण अगोदर वंदन केलेलं आहे। देवा तूची गणेशु हे जे आत्मतत्व आहे त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी गणेश या सगुण साकार देवतेची मूर्त स्वरूपामध्ये आपल्यासमोर काहीतरी प्रतिमा हवी म्हणून या गणेशाला आपल्या मनामध्ये समोर आणलेलं आहे। आणि ते म्हणतात सकलमती प्रकाशू। सकलमती प्रकाशू म्हणजे काय? सर्वांच्या मतीला म्हणजेच बुद्धीला प्रकाश देणाऱ्या हे गजानना। आता हे कसं आहे? बुद्धीला प्रकाश देणं म्हणजे तो भगवंत जो आहे त्या बुद्धीमध्ये जाणीव निर्माण करतो, आणि जाणीव ही स्वसंवेद्या असते, स्वयंप्रकाशी असते। आणि म्हणून आपल्या बुद्धीला त्या जाणीवेचा तो स्वयंप्रकाश जो असतो तो दिसतो, कळतो।
परंतु तो बुद्धीच्या पलीकडे असतो. आपल्या सर्व शरीराच्या इंद्रियांच्या पलीकडे मन असतं आणि मनाच्याही पलीकडे बुद्धी असते आणि त्याच्याही पलीकडे तो परमात्मा असतो. आणि म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन करताना काही काही वेळेला बऱ्याच संतांनी अशाही पद्धतीने केलेलं आहे की तो परावाणीच्याही पलीकडे असतो, म्हणून त्याला परेशू असं म्हणतात. आणि एकनाथ महाराजांनी हेच एका फार सुंदर भजनामध्ये किंवा अभंगामध्ये मांडलेलं आहे. ते म्हणतात, गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास ऐसा ज्याचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशु. हे आत्मतत्व म्हणजेच त्याला गुरुतत्व असंही आपण मानतो आणि तोच परमात्मा आहे आणि तो परावाणीच्याही पलीकडे आहे, म्हणून त्याला परेशू असं म्हटलेलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. नाही का, हा विश्वास असणं महत्त्वाचं आहे आणि हा विश्वास म्हणजेच जाणीव. नाही का, त्या भगवंताचं असणं हे मान्य करणं हीच जाणीव आणि तो भाव मनात असणं यालाच म्हणतात भगवंताविषयीचा असणारा भाव. हाच परमात्मा परेशू असलेलं, हेच गुरुतत्व असलेलं त्यालाच ज्ञानेश्वर महाराज गणेश म्हणतात. आणि असा हा गणेश आपल्याला बुद्धी देणारा आहे, त्या ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू. आणि हे कोण म्हणतंय तर मी निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता गणेशाच्या स्वरूपाचं वर्णन करताना हे गणेशाचं स्वरूप ओंकारमय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे म्हणण्याचं कारण असं की त्या गणेशामध्ये सुद्धा ओंकारामध्ये जे 3 वर्ण आहेत, अ उ आणि म, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू, या 3ही देवतांचे 3 गुण रज, सत्व आणि तम, या एकत्रित गुणांचा परिणाम हा गणेश आपल्याला करून देतो. तो स्वतः जरी गुणांच्या पलीकडे असला तरी या गुणांनी युक्त असणारा परिणाम मात्र तो आपल्या बुद्धीवर घडवून आणतो. आणि म्हणून तो ओंकार स्वरूप आहे, तो बीज स्वरूप आहे. या जगाची निर्मितीही तोच करतो, या जगाचं पालनपोषणही तोच करतो आणि या जगाचा संहारही तोच करतो. म्हणून गणपती हा ओंकार तत्वाने युक्त असणारा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता या ओंकारालाच शब्द ब्रह्म किंवा अक्षर ब्रह्म असंही म्हटलं जातं. अक्षर याचा अर्थ अ आ इ क ख ग घ ङ ही जी अक्षरं आहेत ती तर आहेतच, पण अक्षर या शब्दाचा अर्थ क्षर होत नाही असा, म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असा. जे कायम असतं, जे अविनाशी असतं, जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही असणार आहे, असं जे आत्मतत्व आहे, असं जे ओंकार स्वरूप आहे ते माझ्या या गजाननाचं आहे. आणि म्हणून तो ओंकार स्वरूप आहे, शब्द ब्रह्मस्वरूप आहे, अक्षर ब्रह्मस्वरूप आहे.
परमेश्वराचं हे पहिलं साकार स्वरूप असेल तर ते ओंकार स्वरूप आहे. आकाश हे शब्दांचं मूळ आहे, नाही का. आता आपले जे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि त्याची ही पंचमहाभूतं आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आता याची गंमत अशी आहे की इंद्रियांच्या बाबतीमध्ये हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला विषय असं म्हणतो, आणि पंचमहाभूतांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा हेच बोलतो तेव्हा त्याला तन्मात्रा हा शब्द वापरतात. म्हणून शब्द या तन्मात्रेतून आकाशाबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते, किंवा उलट म्हणूया, आकाश या पंचमहाभूतापासून शब्द ही तन्मात्रा निर्माण झाली. आणि विश्वनिर्मिती जेव्हा झाली तेव्हा प्रथम आकाश निर्माण झालं, आकाशातून वायू निर्माण झाला, वायूतून अग्नी निर्माण झाला, अग्नीतून जल निर्माण झालं, आणि जलातून जमीन म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. अशा प्रकारे पंचमहाभूतांमध्ये सर्वात महान किंवा सर्वात मोठं असणारं हे जे आकाश तत्व आहे ते अगोदर निर्माण झालं. आणि या आकाश तत्वाचा धर्म, किंवा त्याला आपण तन्मात्रा हा जो शब्द वापरतो, त्या आकाशाचा तन्मात्रा शब्द आहे. आणि शब्द हे संपूर्ण विश्वाचं अक्षर स्वरूप आहे. आणि मुळातच शब्द हा अक्षरांपासून बनतो, आणि म्हणून हे शब्द नावाची जी तन्मात्रा आहे ती अक्षरांचा समूह आहे. आणि अ, उ आणि म या 3 अक्षरांचा समूह होऊन ओंकार हा ध्वनी किंवा ओंकार हा शब्द निर्माण होतो. ज्ञानेश्वर महाराज या ओंकार स्वरूपालाच गजानन म्हणतात, गणेश म्हणतात, आणि त्याचीच शब्द ब्रह्म म्हणून आपण पूजा करतो आहोत. कारण अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, आणि वाक्यांपासून आपण हे जे काही लेखन करतो त्या लेखनामध्ये अनेक प्रकारची वाक्य वापरून आपण आपल्या मनातला जो काही अर्थ आहे तो आपण शब्दाद्वारे इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ओंकाराचं वर्णन त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून केलं. आणि शब्द ब्रह्म म्हणजे काय, की मानवी जीवनामध्ये जे काही ज्ञान मानवाने प्राप्त केलेलं असतं ते ज्ञान प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं कार्य हे शब्द करतात. आता माझ्या डोक्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला कसं कळायचं, जोपर्यंत मी ते शब्दाद्वारे सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून शब्द हे ज्ञान व्यक्त करणारं साधन आहे. आणि मी जेव्हा माझ्या मुखातून ते शब्द बोलतो तेव्हा त्या शब्दांचा योग्य तो अर्थ तुमच्या कानापर्यंत पोहोचतो, आणि त्या शब्दापासून तुम्ही अर्थ निर्माण करता, आणि त्या अर्थाची जाणीव तुमच्या मेंदूला होते. आणि अशा प्रकारे एका जाणीवेतून दुसऱ्या जाणीवेपर्यंत आपला हा प्रवास असतो. आणि म्हणून हे ज्ञान जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकरित होतं किंवा संक्रमित होतं त्याचं शब्द हे माध्यम आहे. आणि शब्दालाच आपण वाङ्मय असं म्हणतो. वाङ्मय म्हणजे अनेक शब्दांचा, अनेक वाक्यांचा समूह म्हणजे वाङ्मय. मग आपलं हे जे संत वाङ्मय आहे त्याच्यामध्ये आपण भगवंताविषयी, परमात्म्याविषयी, आत्म्याविषयी जाणून घेतो. आणि म्हणून संत वाङ्मय हे सर्व वाङ्मयांमध्ये महत्त्वाचं ठरतं, उजव्या बाजूचं ठरतं, आणि भगवंताविषयीची जाणीव निर्माण करण्याचं महान कार्य हे शब्दरूपी वाङ्मय करतं.
आता प्रत्येक संस्कृती जी असते ती संस्कृती त्या त्या वाङ्मयातून आपल्याला दिसते आणि म्हणून वाङ्मय महत्त्वाचं असतं की त्या वाङ्मयामध्ये आपण काय ज्ञान साठवून ठेवलेलं आहे ते शब्द ब्रह्म जेव्हा आपण उघडतो आणि वाचतो किंवा पाहतो किंवा ऐकतो त्यावेळेला त्या शब्दापासून जो काही आपल्याला अर्थबोध होतो त्यातून आपल्याला जाणीव निर्माण होते आणि म्हणून ओंकार स्वरूप असणारा हा गजानन जाणीवेच्या रूपाने अर्थाच्या रूपाने शब्दब्रह्मांच्या रूपाने माझ्या मनामध्ये हे ज्ञान प्राप्त करून देतो, माझ्या बुद्धीला या ज्ञानाचा प्रकाश देतो आणि म्हणून त्याला सकलमती प्रकाशू असं म्हटलेलं आहे. बघा, या सकलमती प्रकाशूचं समजावून सांगताना किती आणि काय काय आपल्याला बोलावं लागलं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा या आपल्या परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वेद. वेद यांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय म्हणजे काय की कुठल्याही माणसापासून त्याची निर्मिती झालेली नाही. अगदी परमात्म्याने सुद्धा त्याची निर्मिती केली नाही. मग हे झालं कसं तर भगवंताच्या श्वासातून काही कंपनं निर्माण झाली आणि त्या कंपनांचा नेमका अर्थ काय असेल हे त्या काळामधल्या द्रष्ट्या असणाऱ्या ऋषीमुनींनी जाणून त्याच्यातून त्याचा अर्थ समजून घेतला. आता सगळ्यात पहिल्यांदा भगवंताच्या जवळ कोण होता तर ब्रह्मदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय.